नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। लेखा कोशागारेची एक नवीन अपडेट आलेली आहे। तर याचं पुणे विभागासंदर्भातलं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे। बघा, त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर बघू शकतो आपण। पुणे विभाग कनिष्ठ लेखापाल भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने उमेदवारांना प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, कालावधी व परीक्षेचा दिनांक। तर इथं जर आपण क्लिक केली तर आपल्याला ही संपूर्ण पीडीएफ ओपन होते। तत्पूर्वी तुम्हाला माहिती देऊ इच्छितो की लेखा कोशागारेची जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपण टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे। याची प्राइस आपण फक्त 199 रुपये ठेवलेली आहे। याच्यात तुम्हाला 100 प्लस टेस्ट जे आहेत तर त्या बघायला मिळणार आहे। तर अंतिम क्षणात तुम्ही या टेस्ट जास्तीत जास्त सोडवल्या पाहिजेत। चला तर आता आपण जाऊया। त्यांनी त्याच्या नोटिफिकेशन मध्ये काय म्हटलेले बघा, हे 4 एप्रिलला म्हणजे आत्ताच आलेली आहे ती 4 एप्रिलला कनिष्ठ लेखापाल या पदाच्या भरती संदर्भात प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, कालावधी, परीक्षेचा दिनांक। याआधी पण आपला या चॅनलवर व्हिडिओ होता, मे बी त्याचा ऑडिओचा थोडा इश्यू असल्यामुळे आपण हा व्हिडिओ पुन्हा रेकॉर्ड करावा लागतोय आपल्याला। बघा, परीक्षा कधी होणार आहे ते सगळ्यात आधी बघून घेऊया। परीक्षा होणार आहे 21 एप्रिलला। याच्या आधीची एक तारीख आलेली आहे 17, 19, 21। म्हणजे आता ते नंबर सिस्टीम प्रमाणे जर मी गेलो तर मला लगेच पुढची तारीख प्रिडिक्ट करता येईल। पुढची असेल 23, त्याच्या पुढची असेल 25। तर असं नाही तर ते त्यांचं ऑड इव्हनचं असेल। पण आता बघा, याला नागपूरचा होणार आहे 17ला, 19ला होणार आहे छत्रपती संभाजीनगर आणि हा होणार आहे पुणेचा। आता नाशिक कोकण बाकी आहे। प्रॉब्लेम असा आहे 21ला आहे ना सिनियर क्लर्क स्टॅटिस्टिक आदिवासी विकास विभागाचा पण पेपर आहे। आता हा पेपर जो आहे तर तो एकमेकांवर ओव्हरलॅप होणार आहे, कारण की त्या पदासाठी खूप साऱ्या मुलांनी फॉर्म भरले असणार आहे। 21ला ऑलरेडी आपला आदिवासी विकास विभागाचा पेपर आहे। म्हणजे आता त्यांनी तर आधी दिलेलं आहे ना आयबीपीएस वाल्यांनी। मे बी टीसीएस ला या गोष्टी कळल्या पाहिजे। टीसीएस ला आपण ही रिक्वेस्ट पोहोचवली पाहिजे। जे कोणी पुण्याचा फॉर्म भरला असेल तर त्यांनी नक्की त्यांना रिक्वेस्ट मेल करा, कॉल करा। 21ला असलेला पेपर तुम्ही थोडासा डिले करून टाका, पण 22लाही त्यांचा पेपर आहे। आदिवासी विकास विभागाचे पेपर तर संपूर्णच जाणार आहे। तर तुम्ही लवकरच डेट थोडीशी 4-5 दिवस मागे पुढे करा, कारण की प्रॉब्लेम असा आहे की यांचा पेपर आहे आणि हा पेपर असा नाही आहे की एकदम विशिष्ट अर्हता पाहिजे। याच्यासाठी विशिष्ट अर्हता न असणार सगळ्यांना पदवीधरांसाठी होतो। सिनियर स्टॅटिस्टिक, सिनियर क्लर्क याच्यासाठी फॉर्म होता तो। त्याच्यामध्ये पण खूप सारे मुलं इथं असतील आणि पुण्यामध्ये पण मुलं असतील। म्हणजे एकाच दिवशी मुलांचा पेपर असू शकतो, तो 2 वेगवेगळ्या सेंटरला असू शकतो। मुलांना मग चॉईस करावे लागेल, ही देऊ का ते देऊ, आणि मुलांनी नेमका दोघांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास केला असेल तर याच्या माध्यमातून रिक्वेस्ट आहे की मुलांनी जास्तीत जास्त याचा आवाज उठवला पाहिजे। आणि ही जी 21 तारीख आहे तर ही मे बी 1-2 दिवस इकडे तिकडे केली तर काही एवढा प्रॉब्लेम येणार नाही। बाकी पुण्याच्या नोटिफिकेशन मध्ये एक्झाम पॅटर्न त्यांनी सेमच दिलेला आहे जो नागपूरला आणि छत्रपती संभाजीनगरला आहे। अजूनही त्यांनी नेगेटिव्ह मार्किंग सिस्टीम विषयी उल्लेख केलेला नाही। फायनल आपल्याला एकदाच कळणार आहे ज्यावेळी आपले हॉल तिकीट येतील। हॉल तिकीट आल्याशिवाय नेगेटिव्ह मार्किंग सिस्टीम संदर्भात काही सांगू शकत नाही। खूप सारे मुलं विचारतात आहे का, आतापर्यंत तर नाही आहे। हॉल तिकीट मध्ये असेल का नसेल ते सांगता येत नाही। मागच्या वेळी अंगणवाडी मुख्य सेविकेला असंच झालं, कुठेच उल्लेख नव्हता, डायरेक्टली हॉल तिकीट मध्ये आलं की निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे। आपल्याला सुद्धा खरा जो खेळ आहे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीमचा तो आपल्याला तेव्हाच कळणार आहे जेव्हा हॉल तिकीट येणार आहे। तर आता या 3 तारखा आलेल्या आहेत, 17, 19, 21। पुढच्या ज्या काही तारखा असतील ते येऊ शकतात किंवा पुण्याच्या याच्यात जर बदल झाला तर ते तुम्हाला माहिती आपल्या या चॅनलवर जे आहे तर ते मिळून जाणार आहे। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राइब करून ठेवा। भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।